आज गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आज उमंग न्यूजने ठाण्यातील वृंदावनचा राजा या मंडळाचा आढावा घेतलेला आहे. यंदा 39 वर्षाचा परंपरेचा मान राखत ठाण्याचा वृंदावनचा राजा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या मनामनात आनंद पसरवत आहे. यावर्षी गणेशोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहेत. बाप्पाची ही मूर्ती ठाण्यातील एक अद्वितीय आकर्षण आहे. गुलाबी रंगातील ही भव्य आणि मोहक मूर्ती सुंदर अलंकार, रेशमी वस्त्र आणि दैवी तेजाने उजळलेली आहे. बाप्पाच्या या देखण्या रूपाच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळलेली आहे. खरोखरच वृंदावनचा राजा हा गणेश उत्सवातील एक अप्रतिम आणि आकर्षण दृश्य आहे. तर तुम्ही गेल्या किती वर्षापासून म्हणजे गणपती तुमच्या मंडळ आयोजित करते आणि कशा पद्धतीने? हा 39वा वर्ष या मंडळाचा. दरवर्षीप्रमाणे आधी 5 वर्ष पहिले 9 वर्ष पहिले 5 दिवसाचे गणपती होते. नंतर 10व्या वर्षापासून 10 दिवसाचे गणपती केले हे. आणि आमचे मंडळाची खासियत म्हणजे आमच्या वृंदावनची म्हणजे आमची गणपतीची मूर्ती ही आमची स्पेशालिटी आहे ठाण्यामध्ये. आणि आमच्या इकडे आता एवढ्या वर्षापासून 14 फुटी मूर्ती येते. आणि यावेळेसचं आगमनाच्या वेळेस आणि विसर्जनाच्या वेळेस तुम्ही किती जल्लोषाने करता? आगमन तर झाला आमचा 23 तारखेला, खूप जल्लोषात झाला. त्यांच्या फुटेजेस आहेत, आम्हाला तुम्हाला हवे ते देतो आम्ही तुम्हाला. बाकी विसर्जन तर आहे तसं दरवर्षीप्रमाणे. यावर्षी युनिक काय ठेवलंय, म्हणजे तुम्ही किती दिवसाचा गणपती असतो? 10 दिवसाचा गणपती आमचा. युनिक म्हणजे स्पेशालिटी आमची मूर्ती. आणि या 10 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम म्हणजे एक डेंटल कॅम्प ठेवलाय, एक आय कॅम्प ठेवलाय आणि अजून एक गोकुळचा कार्यक्रम होणार आहे, त्याची फक्त तारीख अजून माहिती नाही.